पण तसं करून विष्णू आणि जेव्हा ब्रह्म खाली आले शोधायला तेव्हा विष्णूने शेवटी हार मानलेली शंकर. गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजपासून परत प्रवास सुरू होतो एवढ्या गरमीतही. सो काहीतरी आम्ही नवीन डिसाईड केलं की ह्यावेळी आपण 12 ज्योतिर्लिंग, इंडियातली 12 ज्योतिर्लिंग फिरायचं. सो आता आपण इथून चाललो आहे आपल्या पहिल्या ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वरला. सो जर्नीला सुरुवात करूया. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा. सो ह्यावेळी आपण ठरवलं आहे की आपण ह्या वर्षात जेवढे जमतील तेवढे ज्योतिर्लिंग करायचे आणि पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाची ब्लॉग सिरीज आहे. तर महाराष्ट्रातच आपले 3 ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृणेश्वर. सो येत्या काही महिन्यात ह्या 3 ज्योतिर्लिंगांना भेट देईन मी. सो होप तुम्हाला आवडेल ही सगळी जर्नी. आपण एन्जॉय करू. निघालो आहे आपल्या पहिल्या ज्योतिर्लिंगाकडे म्हणजे त्र्यंबकेश्वरला. चला. सृष्टी से करम से भी. होप गाईज तुम्हाला आपली जर्नी आवडणार असेल, कारण का त्र्यंबकेश्वर खूप छान आहे, नाशिक जवळ आहे. जवळच पंचवटी आणि बाकीच्या पण लोकेशन आहेत. तर आपण ट्राय करू त्याही कॅप्चर करायला. सो मी आता आलेलो पैसे काढायला ICICI बँक. सो आता मी इकडून जर्नी स्टार्ट करतो आपण. आणि आपली जी ज्योतिर्लिंग असा एक प्रॉपर एक फोल्डर असेल, प्लेलिस्ट असेल. तर पहिलं आपण त्र्यंबकेश्वर करू, लवकरच भीमाशंकरही आणि घृणेश्वरही करू. तसंच मग जवळजवळचे सोमेश्वर जसे जसे कॅप्चर होते तसे करत जाऊ आपण. ओके चला. पेट्रोल पंपावर आलो आहे. 2 रुपये पेट्रोल चक्क स्वस्त झालं. मी म्हणजे खूप दिवस झाले मी राईड केलेली नाही आहे मित्रांनो. एनिवेज पेमेंट मोड इझी आहे. सो पेट्रोल भरू. तर सध्या गरज आहे काळाची. लाईट पेटते बघा, लो पेट्रोल. चला बस 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 बस. हां टँकी फुल करा बस. हे घ्या. हो 11.5 लिटरच म्हणजे 2 लिटर तरी पेट्रोल होतं गाडीमध्ये. हा टॅप आहे तो ना. झालं का? कॉपी पाहिजे तुम्हाला? नको नको कॉपी नको. झालं ना. चला. हे बघा मोबाईल 171.5. ओके आला आला. चला एकदम काकाने कट टू कट अमाऊंट मारले. बघा कॅशबॅक किती मिळते. वन कार्डचा एक बेनिफिट असतो त्या बाबतीत की नवीनच कार्ड आहे, बेनिफिट चांगले आहेत. सो मी हल्ली वन कार्ड वापरतो आहे. नो मोर ICICI कार्ड. इट्स नॉट अ प्रमोशनल बट इट्स माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. चलो निघायचं का? चला गणपती बाप्पा मोरया. फटाफट निघा का नंतर ऊन वाढलं तर मग माझे बायकोने मला तसं ऑलरेडी सांगितलं स्टँडिंग इन्स्ट्रक्शनमध्ये स्टँडिंगमध्ये दिलेले जे ते माझे वांदे करेल. चला भूम 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 भूम. तुला समजतात कंटेनर कुठले आहेत काय आहे? कुठला कंटेनर कुठून आला समजतो तुला? कस नंबर आहेत ना. हां हां अच्छा. हे सगळे इंडियातले आहेत. नावाशिवाला येतात. नावाशिवाला स्टॉक होतं. अच्छा इंडियाचं मटेरियल. अच्छा. इंडियन गव्हर्नमेंट ते पिकअप करून मग इथे डिलिव्हरी देतो. गोडाऊन डिलिव्हरी सगळे आहे. मग ते आणतात बाय रोड आणतात. नावाशिवामध्ये बाय वेसल आणतात. अच्छा. दुसऱ्या कंट्रीमधून, चायनामधून, आफ्रिकेमधून. अच्छा
तिथे आणतात. अच्छा. तिथे स्टॉप होतात नावाशिवाला. तिथे मग गोडाऊन डिलिव्हरी आहे लोकांची. समजलं मित्रांनो, इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण नॉलेज असलं पाहिजे. सो तुम्हाला आज मी इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण नॉलेज दिलं आहे, शेअर केलं आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे. हो हो हो. सूर्य उगवला, जोवर क्षितिजावर झगझगता सूर्य येत राहील, तोवर ह्या मातीतून नवीन शिवराय जन्माला येत राहील. बरोबर की नाही मित्रांनो? हां, काय सिच्युएशन आहे. वा 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 वा. लग्नाचीच गाडी. काय झाला? ॲक्सिडेंट लय बेकार घुसला. तो घुसला बिचारा, लय बेकार घुसलेला. अंगावर काटा आला. त्याच्या बाजूला पाठी लग्नाची गाडी, ती पण ठोकलेली. आई ग. चला बाबा, आपण नीट जाऊया. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे लिटरली खूप दिवसानंतर राईडला निघालो आहे मी. प्रवास तर छोटे मोठे खूप चालूच होते आणि खरंच मित्रांनो खूप डिफिकल्ट असतं यार लग्न झाल्यावर. म्हणजे ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून फिरणं खूप डिफिकल्ट होतं, कारण का प्रत्येक वेळी क्वेश्चन असतो, कुठे आहात, पोचलात का, काही खाल्लत का. आणि एवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ट्रॅव्हलरला नाही जमत. सो प्रयत्न चालू आहेत तिला ट्रॅव्हलर बनवायचा. म्हणजे कसं आयुष्य एकदम सुंदर आहे मित्रांनो. म्हणजे प्रश्नच नाही बाई, सोबत चल आई, टकाटाक माझ्या डामाडाम फुल एकदम ट्रॅकवर ट्रॅक, राईडवर राईड. मग धमाला जाईल ना. म्हणजे सोबत असेल तिला समजेल बाई काय खातोय, काय पितोय, कोणासोबत आहे, काय करतोय, कसा राहतोय, कसा चढतोय, सगळं सॉर्टेड आहे. वाय. सो मित्रांनो, प्रवासी नसेल पार्टनर तर प्रवासी बनवा, पण असं समजू नका की प्रवासीच पार्टनर भेटला पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. सो स्टे ट्यून्ड मित्रांनो. आता आपण लगेच जाऊया बाबाच्या ढाब्यावर नाश्ता करायला आणि मग पुढचा प्रवास. हा काय सांगू. आणि खरंच आज सूर्यदेवाने आणि आपल्या देवाने आपल्याला खूप साथ दिली आहे. जसं कसं प्लेझंट वेदर ठेवलं आहे, जास्त हॅक्टिक नाही आहे, ऊन जास्त नाही आहे आणि देवाने माझ्यावर उपकार केला आहे खरंच. हो हो, समजलं फुलराणी. तू हात दाखवलास मला, तुला आतमध्ये यायचं होतं ते. फुलराणी महिंद्रा असं. हॉर्न नॉट ओके प्लीज. थँक्यू दादा, थँक्यू. आणि आपण आलो आहे कसारा घाटाच्या जवळ ते. हो 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 हो, रायडर्स. आपण पण रायडर्स आहे, पण आज पण किट नाही घातलं आहे, मग आपण लोकेशन विजिट म्हणजे ब्लॉग बनवायचं आहे. असं की ओनली राईड नाही करत आहे. पावसाळ्यात खूप सारे राईड असतील, त्यामुळे ते एन्जॉय करायचं ना. जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा. आता आपण आलो आपल्या बाबाच्या ढाबावर. ए तू चेहरा बघितला जा, चेहरा थांब असंच बघ आरशात, मग समजेल तुला. धूळ बघ किती आले. तर काहीतरी घोळ घपाट झालेला दिसतं कसारा घाटात. हो 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 हो. म्हणजे इकडे हा असा रस्ता खराब आहे. अच्छा. आणि ह्या गाडीने त्या रस्त्याची वाट लावली. हिला इंजिनच काढून ठेवलं ह्याने तर बाहेर. अब्बी ठीक करके देता हूँ किस्सा आलेला एकदम. अच्छा आवाज अब्बी ठीक करके देता हूँ, पूरा इंजिन बाहेर. फायनली आपण येऊन पोचले त्र्यंबकेश्वरला. 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग म्हणजे एक शक्तिपीठ असं म्हणू शकतो आपण. सो मंदिर पुढे आहे खूप. तर ऐक काय नाही, तर पण आपला हॉटेल शोध आहे कुठे एक्झॅक्टली. सो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे. सो मलाही एक्झॅक्ट माहीत नाही, तर मी थोडं पुढे जातो आणि मग आपण थोडं श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येऊया एकदा इथे. आता थोड्याने बघूया. आणि आपण आपल्या हॉटेलच्या लोकेशनला आलेलं आहे. हॉटेल ट्रायडंट इन, छोटंच हॉटेल आहे, छान आहे. हां, आणि इकडे पार्किंग पण आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. उतर जरा.
सो आम्ही रूम घेतलाय, छोटासाच आहे, छानपैकी 2 TV आहे, AC आहे, महत्वाचं तिकडे बाल्कनी आहे, बघू शकता, खूप प्रेशियस असा. आणि समोर व्ह्यू आहे. आता हा जो समोरचा व्ह्यू जो दिसतोय ना तुम्हाला, हा तुम्ही जो पहिने घाट बोलवतो तो एरिया आहे पूर्ण. आणि छान आहे एरिया. आणि हा इकडे जे राईट साईडला इकडे दिसतंय तिकडे, तिकडून मंदिरात जायची एंट्री ते समोर. तो ते खूप जरा वातावरण गरम आहे, खूपच गरम आहे. थोडा रेस्ट करूया आणि इव्हनिंगला जाऊया त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. चालेल ना, रेस्ट करूया. हॅलो गाईज, हॅलो. फ्रेश बी झालो, पण ॲक्च्युली गरम खूप होतं आहे बाहेर, स्किन जाईल असं ऊन आहे. पण हां, डेफिनेटली आपण हार्डकोर ट्रॅव्हलर आहे, त्यामुळे प्रवास करायला काय वाटलं नाही. पण हां, थोडं ऊन कमी झालं 3-4च्या दरम्यान आपण जाऊ मस्तपैकी तिकडे आपलं त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ दर्शन घ्यायला. आणि आमच्या मॅडम आणि मस्तपैकी आमची बॅल्कनी आहे इकडे, हो की नाही? ऊन खूप आहे. ऊन खूप, कलर बदलेल ना, टिपिकल आपला मराठी माणूस. आणि बघ इकडेच आहे ना, समोरच इथे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, एवढा जवळ आपण रूम घेतला आहे. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स पण छान आहे, म्हणजे पावसाळ्यात तर खतरनाक असं. आणि हा पहिने घाटचा रोड आहे, ते वॉटरफॉल्स असतात खूप सारे. आणि इकडे नवरा नवरी आहे, ह्या इकडचा हा पॉईंट आहे तो. नवरा नवरी? हां, ते सुळके आहेत, ते क्लाइंब करतात हे पॉईंट इकडे इकडचं असं. आज आपण त्र्यंबकेश्वरला येऊन पोचलो आहे आणि आता आपण दर्शनाला चाललो आहे. इथून सुरुवात आहे वे टू दर्शन, ओ देणगी दर्शन. सो काहीतरी नवीन आहे, एक सेकंड थांब. ही वेगळी आहे का लाईनला साहेब? लाईन वेगळी आहे का? ही VIP लाईन, पैसे देऊ. ओके, पैसे देऊ. तिथून जाऊ. नाही ठीक आहे, बाहेर यूज करू शकतो ना, आत नाही ना, ठीक आहे. सो 2 लाईन आहेत, एक VIP म्हणजे देणगी देऊन हे करायची, आणि कपडे पुढे सॉरी, आणि पुढचं आहे डायरेक्ट जी आपली सामान्य लोकांची असते. सो आता आपण इकडून पुढे चाललो मंदिराच्या सामान्य लाईनीमध्ये, एवढी गर्दी तर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. ह्याचा एक थोडा इतिहास आहे, मी थोडा वेळाने सांगतो. तोपर्यंत आपण पहिलं दर्शनाला जाऊन येऊया, मग बाकी. ते सामान्य लोकांपेक्षा, सामान्य लाईनपेक्षा VIP दर्शनाची लाईन खूप गर्दी आहे, बाकी काही नाही. स्वतः आपण आतमध्ये प्रवेश करूया. फायनली 7-8 लाईन क्रॉस करून, 8-9 असेल ना लाईन, 8-9 लाईन क्रॉस करून आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत लवकरच. बघू शकता किती गर्दी आहे. मंदिरात प्रवेश करताना आम्ही, होय अजून एक लाईन, मंदिर अजून खूप लांब आहे. पहिला सेक्शन क्लिअर करून आता सेकंड सेक्शनच्या तयारीसाठी. दुसऱ्या सेक्शनला तुम्ही आलेला आहात पास होऊन, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना? आता इकडे किती वेळात तुम्ही पास व्हाल? 15 मिनिट. शुअर आहे? मंदिरातून दर्शन खूप चांगलं झालं, हो की नाही का? थोडा वेळ लागला, 1-1.5 तास गेला आम्हाला मंदिरात नाही गाभाऱ्यात. आणि खूप छान आहे, सूर्यास्त पण होत आला आहे, मस्त वेदर झालेलं आहे. आपण दर्शन करून बाहेर आलो आणि आता मी मग त्याचा काही इतिहास सांगतो. ह्याचा इतिहास असा आहे की ह्याच्या 2 स्टोरी आहेत वेगवेगळ्या. की शंकराने जेव्हा ब्रह्मा आणि विष्णूला सांगितलं की माझ्या मी 3 अश्रू मी खाली पाण्यात आहे पृथ्वी तलावर, ते जाऊन शोधायचे आहेत आणि ते
प्रकाश ऊर्जेच्या रूपात असतील, प्रकाश स्तंभाच्या रूपात असतील, ते जाऊन शोधायचे तुम्हाला. पण तसं करून विष्णू आणि जेव्हा ब्रह्म खाली आले शोधायला, तेव्हा विष्णूने शेवटी हार मानले आणि शंकर सांगितले की नाही पॉसिबल झालं मला शोधणं. पण ब्रह्माने खोटं सांगितलं की हो मी शोधून काढलंय आणि ते इथे इथे आहे. पण जेव्हा शंकरला जे ते कळलं तेव्हा शंकर खूप रागावले आणि तेव्हा त्यांच्यात एक थोडा भांडणाचा एक मोठा प्रकार झाला असं म्हटलं जातं. तेव्हा त्यांनी शंकराने इकडे येऊन ते दाखवलं की हा तो स्तंभ आहे आणि हा ते लिंग आहे. त्यामुळे त्या टायमाला तिन्ही देव ह्या एक पृथ्वी तलावर इकडे आलेले. त्यामुळे जसं म्हटलं जातं की ह्याच्या आतमध्ये 3 कपारे आहेत की इकडे लिंगाचा जो बेस आहे तो सिंगल नसून 3 कपारे आहेत. त्या पार्वतीच्या ज्या लिंगाच्या मधला भाग आहे तिथे 3 कपारे आहेत. हा फोटो बघू शकता इकडे एक ठेवलेला आहे तो, त्याच्यावर 3 कपारे आहेत. तो त्याच्यावर हे त्र्यंबकेश्वर आणि 12 ज्योतिर्लिंगामध्ये हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याच्यामध्ये शिवचं लिंग नसून 3 कपारे आहेत आतल्या साईडला. आणि दुसरी स्टोरी असं सांगितलं जातं की जो पाठच्या मागे तुम्ही ब्रह्मगिरी पर्वत बघत आहात, हा जो पूर्ण आहे इकडचा पाठच्या साईडचा ब्रह्मगिरी पर्वत जो आपण खूप वेळा ट्रेक केले, ब्रह्मगिरी आणि दुर्गा भांडार. तर ब्रह्मगिरी पर्वतावर जेव्हा व्यास मुनी इकडे येऊन प्रार्थना करत होते तेव्हा शंकर पावले आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इकडे स्थान घ्या. आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला तिन्ही देवांचे एकत्रित दर्शन पाहिजे. तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि त्यावेळी ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्हींचं एक कपाऱ्यांचं ते शिवलिंग इकडे स्थापन केलं असं म्हटलं जातं. पण खरं तर बघायला गेलं तर खरं शिव मंदिर जे आहे त्र्यंबकेश्वरचं ते ब्रह्मगिरी मंदिराच्या वर आहे, जिथे शंकराने स्वतःच्या जटा आपटून गंगेला म्हणजे गोदावरीला इथे जन्म दिला असं म्हटलं जातं. आणि ते मंदिर वरती ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. तर आपला एक जुना व्लॉग आहे ते लिंक देतो. आता तेवढा तो एक्साइटेड नाहीये तर त्यात थोडंफार डिटेलिंग आहे ते तुम्ही बघू शकता. सो असे एकंदरीत असे छोटासा इतिहास आहे. आणि हे मंदिर जे आहे ते 1755 ते 1789 मध्ये बांधलं गेलं. नानासाहेब पेशवे म्हणजे पेशव्याचे 3रे पेशवे असं म्हणतात. आणि त्यांनी हे मंदिर बांधलं आणि ह्याचा जीर्णोद्धार केला. खरं मंदिर जे सांगितलं ब्रह्मगिरीवर आहे आणि हेच ते 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. माझ्या बायकोला इकडे एवढं सुंदर मंदिर न दिसता इकडे झाडावरचे आंबे दिसले. ते मी रेशन घेऊन आली आहे 2 तास लाईन मध्ये. अच्छा अच्छा. मग तुला काय वाटतं आंबे कसे असतील? छान असेल का इकडचे? तर मित्रांनो दर्शन वगैरे मस्त झाले एकदम. पण खूप थोडं ॲक्टिंग झालं आहे, थोडा त्रासही व्हायला लागला आहे. सो आता आम्ही आलो आहे जेवायला. इकडेच हॉटेलच्या आसपास जवळ जेवायला आलो. जेवलो आता रेस्ट करणार. उद्या जर प्लॅन आहे असं पंचवटी वगैरे फिरायचं. पण लेट सी पंचवटीला ॲक्च्युली खूप गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत. तर बघू आपण ट्राय करू काय करता येईल. बरोबर ना? सध्या अजून काय डिसाईड नाही तर बघू. आम्ही विचार चालला आहे की मिनी केदारनाथ जायचं. स्टे ट्यून राहा. चालेल ना? गुड मॉर्निंग एव्हरीवन. थोडंसं वातावरण आता प्लेझेंट आहे, जास्त गरम नाही होत आहे, थोडा थंड आहे, मस्त वेदर आहे. पाठी सूर्य उगवला आहे, भारी वाटतंय. आणि आता आम्ही ॲक्च्युली इकडे जवळपास थोडंफार एक्सप्लोर करून रिटर्न जर्नी करू. पण आपण जर एखाद्या ठिकाणी आलो आहे फ्लाय केला नाही असं होणार नाही. सो मी आता हॉटेलच्या टेरेसवर आलो आहे, जवळच मंदिर आहे. ट्राय करा तिथपर्यंत ड्रोन जातो.